नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. महाविकास आघाडीच्या वादग्रस्त जागेवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर. सांगली, भिवंडी, मुंबईसह जागेवरचा तिढा कायम. वंचितांनी आमच्यासोबत यावं यासाठी प्रयत्न सुरू. शरद पवारांचं वक्तव्य. साताऱ्याचा उमेदवार 2-3 दिवसात घोषित करणार. शरद पवारांची घोषणा. शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावे चर्चेत. शिर्डीतील जागा नाही तर कॅबिनेटमध्ये मंत्रीपद द्या. आठवलेंची फडणवीसांकडे मागणी. तर विधानसभेत 8 ते 10 जागा द्या अशी मागणी. हर्षवर्धन पाटील 200 कार्यकर्त्यांसह फडणवीसांच्या भेटीला. कार्यकर्ते अजितदादांच्या विरोधात अजूनही आक्रमक. पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय. येरोडा परिसरात 4 ते 5 जणांकडून कोयत्याने वार. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. आणि आता आपण बघणार आहोत आजच्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी. नाशिकमध्ये शिवसेना भाजपच्या भांडणात राष्ट्रवादीचा लाभ. छगन भुजबळांना उमेदवारीवर शिक्कामोर्तब. अमरावतीमध्ये भाजपकडून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर. बच्चू कडू संतापले. पोलीस भरतींच्या अर्जांना मुदतवाढ. मराठा आरक्षणासह ईबीसी प्रमाणपत्रातील विलंबाचा विचार. उपसभापती आणि राज्यसभेच्या अध्यक्ष जयदीप धनकर यांनी लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांच्या राज्यसभेचे नामांकन मिळाल्याबद्दल केले अभिवादन. आपचे जालंधरचे खासदार सुशील कुमार रिंकू यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबई क्राईम ब्रांचचे सांगलीत उद्ध्वस्त केले ड्रग्जचे रॅकेट. 252 कोटीचा ड्रग्ज जप्त. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. दुपारचे 2:10 झालेले आहे आणि आज आपण लोकसभेचा आढावा या आपल्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून निफाड येथे आलेलो आहोत. निफाड मधून आपण थेट प्रक्षेपण घेणार आहोत आणि लोकसभेचा आढावा या आपल्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून येथील जनतेच्या प्रतिक्रिया तसेच येथील सगळे कामांचे लेख आपण इथे जाणून घेणार आहोत. व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काका, काय सांगाल की तुमच्या इथे मतदारसंघामध्ये खासदार भारती पवारांनी कितपत कामे केली आहे? जे कामं केले आता ते त्यांच्या आधिपत्याखाली केलेली भरपूर. आता पुढे जे खासदार येतील त्यांनी दलित आणि आदिवासी यांच्या सुधारणेसाठी जास्तीत जास्त कामं करावं अशी इच्छा आहे. व्यावसायिक सुधारावा, व्यावसायिकाला लाभ व्हावा यासाठी कुठल्या योजना केल्या पाहिजे असं वाटतं? व्यवसायाचे जे कर्ज पुरवठा वगैरे करणारे शासन ते थोडं जरा कमी टक्क्यांनी व्यवसाय कर्ज पुरवठा करावा. शेतकऱ्यांना पण कमी टक्क्यांनी पुरवठा केला पाहिजे. त्यांना बियाणं वगैरे घेण्यास, पीक कर्ज करण्यास असं शासनाने चांगले धोरण काही निर्णय चांगले घेतले पाहिजे. आणि दलित आदिवासीसाठी NT-SC ST आजपर्यंत मुलांच्या अजून स्कॉलरशिप पण आल्या नाही. आजपर्यंत मुलांच्या दलित आदिवासी SC ST OBC आजपर्यंत स्कॉलरशिप पण नाही आल्या त्यांच्या. इथल्या सगळ्या संपूर्ण नागरिकांच्या ज्या समस्या आहे किंवा एक मत आहे आपण ते जाणून घेणार आहोत. इथे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, काय नाव? भरत मनाजी साळवे. कुठून आले आपण? काथरगाव. काय व्यवसाय आपला? शेती. तुमच्या मतदारसंघामध्ये खासदार भारती पवारांनी कुठली कामं केली आहे? भरपूर कामं केलेली त्याची. कांदा निर्यात बंदी बद्दल तुम्ही काय सांगाल? व्हायला नको याची. Do not create another PowerPoint presentation before watching this. शेतकऱ्यांसाठी If you एक spend more than 3 hours making soulless presentation like this, which bores your bosses. लॉस आहे तो. भरपूर लॉस होतो शेतकऱ्यांना. कांदा बंदीवर निर्यातीमुळे भरपूर लॉस होतो. कारण कांदा टिकाऊ कांदा राहत नाही, काही टिकत नाही, सडतो, त्याला भाव भेटत नाही. जेव्हा कांदा निर्यात बंदी झाली तेव्हा भारती पवारांनी कुठल्या प्रकारची मदत म्हणा किंवा सकारात्मक प्रयत्न केले? तशी काही आढळली नाही त्याची मदत. भरघोस अशी मदत त्यांची आढळलीच नाही अशी. यावेळेस त्यांना मतदान करणार का? आता निर्णय नंतरचा राहील तो. नंतर बघू काय ते. असं उमेदवार आहे बघू. 2 उमेदवार आहेत, एक भास्कर बगरे आणि भारती पवार. तर त्यापैकी कुठल्या उमेदवाराला मत करावं असं वाटतं? जो हक्काने कामं करणार आहे, जो हमी देणार आहे त्याच्या मागे आम्ही उभे राहणार आहे. जो शेतकऱ्याच्या पाठी भक्कम उभा राहील त्याच्या मागे आम्ही उभे राहू. आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही. बीजेपीला मतदान करा. नाही करणार. नाही करणार.
आत्ताचं सरकार आहे ते चांगलं आहे किंवा किंवा येणाऱ्या सरकारांकडून तुम्हाला कुठल्या आशा आहेत? सरकार कोणताही येऊ द्या, सरकार सारखंच असणार. सरकारमध्ये काही बदल होणार नाही, परंतु जे चाललंय आत्ताच आपण व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे. अशा अनेकही प्रतिक्रिया आपण आता जाणून घेणार आहोत. निफाड या तालुक्यात आपण बघितलं तर साधारणतः कांद्याचं उत्पादन, शेतकरी आणि तसेच कांद्याचं भरघोस पीक येणारा असा हा तालुका आहे. आणि त्याबरोबरीनेच कांदा तर आहेच, परंतु द्राक्षाचं इथे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं आणि द्राक्षाचं उत्पादन घेणारे तसेच कांद्याचंही उत्पादन घेणारे असे शेतकरी या निफाड तालुक्यात आपल्याला आढळून येतात. इथे एक महिला आहे, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आजी, आपण कुठून आलात? नांदुर्डी. काय व्यवसाय आपला? शेती. तुमच्या मतदारसंघात कुठली कुठली कामे झाली आहे? काहीच कामं नाही झाली. काय झाली मतदारसंघात? कांदा निर्यात बंदी झालेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय सांगणार आता? कुठलं पीक आहे तुमच्या शेतीमध्ये? द्राक्ष पीक होतं बाई, गारांनी पार गेलंय. हा. गारपेटीने सगळं गेलंय, काहीच नाही राहिलं. निवडणुका येत आहे आणि त्यात भारतीय पवार व भगरे असे दोन उमेदवार आहेत. कोणाला मत करणार? पाहू आता. जे आपलं काहीच केलं नसते केलं तर कोणाला करावं मत सांग. काय केलं शेतकऱ्यांकरता का होईना बाई? नुकसान भरपाई येणार ती नाही आली अजून. काय बीजेपीचं भाजपचं सरकार आहे आणि अनेकही पक्ष आहेत, तर कुठल्या पक्षाला मतदान करावं असं वाटतं? शेतकरी का कोणी काय केलं तर करू ना. या महिला होत्या, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. किरण धामोर्डे. कुठून आलात आपण? वनसगाव. साधारणतः या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आहेत, भाजपचे भारती पवार तसेच राष्ट्रवादीचे भगरे. त्यात कुठल्या उमेदवाराला मतदान करावं असं वाटतं? आम्ही भगऱ्यांनाच करू ना. राष्ट्रवादीचे. राष्ट्रवादी की भाजप? राष्ट्रवादी. साधारणतः काय तो मतदारसंघामध्ये कुठल्या प्रकारच्या योजना झाल्या किंवा कामं झाली? काहीच कामं नाही झालीत. काय सांगणार? कामं केले असते मग बोलायला होतं, पण काहीच कामं नाही झालीत. काय बोलणार? काय व्यवसाय आपला? शेतीच. शेतीसाठी कुठकुठल्या योजना आहे? काय योजना केलाय? फक्त फसवणूक केली शेतकऱ्यांची. कांदा निर्यात बंदी झाली आहे, त्याबद्दल काय सांगाल? असंच असतं ना. ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे माल असतो तर ते निर्यात बंदी करते आणि माल संपते त्यावर निर्यात बंदी खुली करते. काय भेटतं? पैसेच नाही भेटत ना शेतकऱ्याला. निर्यात बंदी जेव्हा झाली तेव्हा भारती पवारांनी काही सकारात्मक उपाय? काहीच नाही. मग शेवटी साधारणतः मत काय येतं? बीजेपी नकोच. सरळ पावलं उचलली गेली नाही असं इथल्या जनतेचं मत आहे. शेतकऱ्यांची स्थिती बदलावी, शेतकरी उंचावा यासाठी प्रयत्न केले जावे असं देखील या इथल्या जनतेचं मत आहे. लोकसभेचा आढावा या आपल्या कार्यक्रमात आता आपण विंचूरच्या बाजार समितीमध्ये आहोत. इथल्या शेतकऱ्यांची तसेच इथल्या जनतेची आपण समस्या त्याची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, काय नाव आपलं? नानासाहेब बेकाजी संदान. कुठे आहात आपण? दहीवडी, तालुका सिन्नर. काय व्यवसाय आपला? शेती. कुठलं पीक घेतलं जात आहे? कांदा, ऊस. कांद्याची निर्यात बंदी झाली आहे, काय सांगाल त्याबद्दल? काय सगळी वाट लागली, काय झालं? काय सांगणार त्याच्याबद्दल? जी निर्यात लोकांना अपेक्षा होती की बाबा 31 तारखेला निर्यात खुली होईल, पण ती काही झाली नाही. पण आमचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की निर्यात खुली करावं असं. कितपत नुकसान झालेलं आहे आणि उत्पादनाला जेवढा खर्च केला जातो तितकं तुम्हाला बेनिफिट मिळतो का? नाही. खर्च खूप आहे आणि उत्पन्न त्या मापच निघत नाही आणि त्यात असा दुष्काळ पडलाय. काहीतरी थोडंसं पाणी बिणी भरून लोकांनी पिकं काढले, पण त्याच्यात काय परवडणार? खर्च दुप्पट झाले, मजुरी वाढली, औषधाचे गोल्यांचे मालाचे बाजार वाढून गेले, पण त्याच्यात नफा पाहिजे का असं नाही भेटू राहिला. खर्च जास्त आहे, नफा कमी आहे. सरकारने इथले जे मतदारसंघ आहे त्यातले जे खासदार आहेत त्यांनी काही याबद्दल ठोस पावलं उचलली का? नाही. आतापर्यंत आमदार नाही, खासदार नाही, याच्याबद्दल तर काहीच नाही. त्यांना त्यांचं समजा उमजाना, त्याच्यामुळे शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांना काय दिलंय? काहीच नाही दिलं. काय दिलं? 2000-4000 रुपये. त्याच्यापेक्षा आमच्या इकडे उत्पन्न
सोयाबीनला बाजार नाही, गव्हाला बाजार नाही, कांद्याला बाजार नाही. काय दिलं आम्हाला? 10,000 रुपये मानधन दिलं जातं असं म्हटलं जातं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 10,000 रुपये मानधन दिलं जातं इथपर्यंत बरोबर आहे, पण आमच्या सोयाबीनचे मार्केट किती कमी केलं, कांद्याचे बाजार कमी झाले, निर्यात खुली करायला पाहिजे होती ती खुली केली नाही. मग ते 10,000 रुपये देऊन उपयोग नाही. आम्हाला 10,000 रुपये देऊ नका, पण आमच्या कांद्याला बाजार द्या, सोयाबीनला बाजार द्या, अन्य पीक आहे त्याला बाजार द्या. 10,000 रुपयात काय वाटतंय ना, ते तोंडाला पाणी पुसल्यासारखं आहे आमच्या. अजूनही काही बरेचसे नागरिक आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. इथे काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार काका, काय नाव आपलं? नंदू शिंदे, कुठून आलात आपण? येवला. काय व्यवसाय आपला? कांदा. शेतकरी आहात? शेतकरी. साधारणतः कांदा निर्यात बंदी झाली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? केंद्र सरकारने पूर्ण चुकीचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. निवडणुका येणार आहेत, आल्या आहेत, त्यानुसार काय परिस्थिती आहे? निवडणुकीच्या आधीच निर्णय घ्यायला पाहिजे. आधी घेतला तरच फायदा आहे, नाही घेतला तर काय फायदा होणार? कुठलं सरकार यावं असं वाटतं, भाजप की राष्ट्रवादी? तसं काही नाही, आम्हाला फक्त बाजारभाव कुठल्या पक्षाला मतदान करायचा अजून विचार नाही, पण मग बाजारभाव वाढले तर आम्ही निर्णय घेऊ असं. भारती पवारांनी शेतकऱ्यांच्या संबंधित कुठली कामं केली का? अजून तर काय आमच्यापर्यंत नाही, कोणतेही कामं नाही झालेले. भारती पवारने आतापर्यंत करायला पाहिजे नव्हतं, निर्णय घ्यायला पाहिजे नव्हतं, त्यांनी काहीच निर्णय घेतला नाही आतापर्यंत. ते फक्त यांचे आश्वासन आहे, एकही काम नाही झालेले. त्यांना मतदान करणार का? कस काय करणार आहे मला ते नाही, गावात सुद्धा येऊ नये त्यांनी. मतदान तर करायचं लांब, येऊच नाही होतं गावात. मतदान मागायला येऊ नये, काय कोणत्या पद्धतीने मतदान करायचं? लावून नाही दिले पाहिजे, होत नाही, लोकांनी येऊन सुद्धा नाही झालं पाहिजे, बूथ नाही लावून दिले पाहिजे, असा विषय. तेव्हा मतदान लांबच. काय शेतकऱ्याला काय मिळून राहिले, असा विषय ना. 10,000 रुपये मानधन दिलं जातं शेतकऱ्यांसाठी, कोणतं 10,000 मानधन? मानधन आलं नाही? पुढे खाते चेक करा माझी, पुढे मानधन आला दाखवा मला. पूर्ण वाटोळा झाला. 10,000 आमचं काय होणार आहे? काय रिटर्न देऊ 10,000 आले असेल तर 20 देऊ. 50,000 रुपये कांद्याला खर्च आहे आणि 80,000 रुपये, आणि आता कांद्याची परिस्थिती पाहिली तर 10, 12, 15 रुपये किलो कांदे म्हणजे आजच्या भावात खर्च निघू राहिला. मजुरी इतकी महाग झाली आहे. बीजेपी सरकार खर्च निघतो, इथं नाही चालणार. कांदा मिनिमम 2500 रुपये विकला तर शेतकऱ्याला काहीतरी राहील शिल्लक, असा विषय. नाही तर काहीच राहत नाही. राष्ट्रवादीने कोणाला उमेदवारी दिली पाहिजे असं वाटतं? राष्ट्रवादी आता उमेदवारीचा विषय असा आहे का, पण भुजबळ साहेब विषय नाही आपला, फक्त शेतकरी विषय. शेतकऱ्यांसाठी पाठीशी कोण उभं राहील असं वाटतं राष्ट्रवादीतून, भगरे की चंद्रस महाले? आता ते नाही सांगू शकत आज आपण, असा विषय. डोक्यात काय आहे, फक्त बाजारभाव व्यवस्थित दिला पाहिजे. कोणी आला पाहिजे, आम्हाला काय केलं नाही पक्षाची, आम्हाला फक्त बाजारभाव व्यवस्थित पाहिजे. आम्हाला 2,000 देऊ नका, 10,000 देऊ नका, आम्हाला सुद्धा देऊ नका, अनुदान सुद्धा नका. तुम्ही पीक का आम्हाला आमचा बाजारभाव द्या, पीक नका देऊ आम्हाला. 15 लाख रुपयात काय आलं? तुम्ही काय बोलला मॅडम की 10,000 रुपये आम्हाला ते देते, बरोबर? आम्हाला 10,000 रुपये देऊ नका, फक्त आमच्या मालाला बाजार द्या. बाजार नका देऊन तुमचं कर्जमाफीच्या घोषणा त्या सुद्धा नका आम्हाला, काहीच नका. तुम्ही काय कशाला आमचं कर्ज भरी द्या? आम्ही आहे ना कर्ज फेडायला, पण तुम्ही बाजारभाव द्या ना. तुम्ही कर्ज कशी कोणत्या पद्धतीने फेडून राहिल्यात? कर्ज आम्हाला बाजारभाव द्या, आम्हाला काही गरज नाही कोणाशी, कोणत्याही सरकार आला तर आम्हाला कोणाशीच घेणं नाही. कांद्याला 5,000 रुपये मिनिमम बाजारभाव भेटले पाहिजे, तरच शेतकरी समाधानी राहील. साधारणतः उद्योगपतींची कर्जमाफी केली जाते, तर ती जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल तर काय त्याबद्दल काय अडचण? नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू नका, फक्त भाव द्या. त्यांची कामावर करू राहिले, त्यांना पैसा नाही राहिला का? त्यांच्या पैसा नाही घेतलं, त्यांचे पैसा नाही राहिला, त्यांच्या कशामुळे कर्जमाफी करू राहिली? असं कर्जमाफी शेतकऱ्यांना 1 रुपया नका. भीक मागायची तुम्ही त्यांचे कर्ज माफ करू राहिले, आमचे का नाही करते तुम्ही? आम्हाला बाजारभाव का नाही देते? अजूनही नागरिक आहे, पण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नागरिक आहे, भरपूर नागरिक आहे. निर्यात बंदी झाली, कांदा निर्यात बंदी, आणि पिकाला भाव नाहीये, शेतकऱ्यांचे दयनीय हाल चालू आहे, त्याबद्दल तुम्ही काय याचं सरकारने काहीतरी ठोर निषेध घ्यायला पाहिजे ना. अजून कुठलं सरकार आलं पाहिजे असं वाटतं, भाजप की राष्ट्रवादी? जे शेतकऱ्याचं काम करेल त्यांना निवडून देऊ आम्ही. भारती पवारांनी शेतकऱ्यांची साठी कुठली कुठली कामं केली, आणि कांदा निर्यात बंदी जेव्हा झालं तेव्हा भारती पवारांनी कांदा निर्यात बंदी झाली तेव्हा कुठली ठोस पावलं उचलली? भारती पवारांनी काही केलं नाही, तर हायती रेल्वे बंद करून टाकली लासलगावची.
लासलगावला रेल्वे नाही येत. रेल्वेच येत नाही त्यांची, कुर्ला वगैरे सगळं बंद करून टाकेल. आणि साधारणतः शेतकरी उदयास यावा, शेतकऱ्याची परिस्थिती सुधारावी यासाठी कुठल्या योजना सरकारकडून यावा असं वाटतं? सरकारने फक्त शेतीमालाला योग्य भाव दिले पाहिजे आणि व्यवस्थित भाव दिले तर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं अनुदानाची किंवा याची गरज पडणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाच्या बाजूने, कुठल्या सरकारच्या बाजूने? जो काम करेल शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभं राहू, त्याच्या बाजूने आम्ही उभं राहू. तरी एक राजकीय पक्ष जर पक्षांच्या बाजूने उभं राहायचं असलं तर कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार? जो शेतकऱ्यांचं काम करेल त्याच्या बाजूने समाज उभा राहील. 2015 सालचं मोदी साहेब जेव्हा आले होते इथं पिंपळा बसवंतला, त्यावेळेचा व्हिडिओ एवढा दाखवा ना, कांद्याविषयी काय बोलले ते तुमच्या चॅनल मार्फत दाखवा. कांद्याविषयीचा व्हिडिओ आहे मोदी साहेबांचा, ते त्यांना आपल्या येऊन इथं आश्वासन दिलं होतं ना त्यांनी नाशिकमध्ये, हमने इधर का प्याज खाया है, हम इधर का किसानों का जो प्याज खाया उसका पूरा व्हिडिओ है ना हमारे पास. त्यांच्याकडे व्हिडिओ आहे, तो आपण बघूयात. साधारणतः काय लाईव्ह दिसती का? तो आप ही के यहाँ से आती थी जो प्याज, उसी पे गुजारा करते थे. जिन किसानों ने बचपन से मुझे प्याज खिलाई है, किसानों का भला करने के लिए दिल्ली में बैठी हुई सरकार कभी कोई कमी नहीं रखेगी. बस इंतजार कीजिए 15 अक्टूबर का, इंतजार कीजिए 15 अक्टूबर का. आप देखिए महाराष्ट्र में भाजपा की सरकार बनते ही काय साधारणतः त्यांनी त्या व्हिडिओमध्ये बोललं गेलं. आश्वासन दिलं होतं ना असं की हम इधर आए तो इधर हमारी सरकार आएगी तो किसानों को प्याज का भाव जो है तो दुगना कर देंगे, ऐसा सब बताया है ना उसने उस वीडियो में. वीडियो भी मिलेगा आपको, 2015 साल का होगा ये. उसने इधर पिंपळगाव का आके किसानों को वादा किया था. हाँ, वादा केला होता त्यांनी, पण ते वादा तर काय त्यांनी पूर्ण नाही ना केला तो. किती दिवस झाले, नोव्हेंबर महिन्यापासून त्यांनी एक्सपोर्ट काय केलं, आधी ड्युटी वाढवली, त्याच्यानंतर एक्सपोर्ट बंद केलं. म्हणजे त्यांनी भरपूर ते केलं ना, त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे ना. 2000 रुपये दिले जातात 3 महिन्याला किंवा 2000 रुपयाने काय होणार आहे मॅडम? 2000 रुपयानं एक शेतकरी, किती छोटा शेतकरी झाला तर 100 क्विंटल कांदे पिकवतो, 100 किंवा 200 क्विंटल. 1000 रुपयानं कमी भाव झाल्यानंतर वर्षाचे 200 क्विंटल कांद्याचे 2 लाख रुपये कमी होणार आहे. तुम्ही किती जाणार आहे? 12,000 रुपये. काय फायदा होणार आहे त्याचा? किती फायदा होणार आहे? 12,000 काय होणार नाही, लाख रुपये दिले तरी काहीच होऊ शकत नाही शेतकऱ्याचं. तुम्ही एक्सपोर्ट चालू ठेवा ना, काय अडचण आहे तुम्हाला? तुम्हाला शहरातल्या लोकांना कमी पैशात द्यायचंय ना खायला, तुम्ही कशाला शहरातल्या लोकांचं मत घेण्यासाठी तुम्ही एक्सपोर्ट बंद करताय ना. मग तुम्ही आमच्याकडून जास्त भावाने घ्या, शहरातल्या लोकांना कमी भावात विका ना, काय अडचण आहे? फुकट विका त्यांना, खाऊ द्या त्यांना पण फुकट खाऊ द्या. आम्ही त्यांना म्हणतोय का त्यांना लाख रुपये पगार येतात, आमचा कांदा तुम्ही एवढ्या भावात घ्या, किंवा मग त्यांना लाख रुपये पगार ती घेऊ पण शकत ना. 100 रुपये किलोचा कांदा घेऊ शकत नाही का शहरातला रोग? असं काही नाहीये. इथले जे मतदारसंघातले खासदार असतील त्यांनी अनेक कोटींची कामं केली असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा अनेक पैसा खर्च केलेला आहे इथल्या विकास कामांसाठी. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? विकास कामं मंत्री लेवलच्या मंत्री ते आज त्या मानाने काहीच विकास नाही इथं. काय विकास आहे त्यांचा? धक्का का तिथं? कांद्याचा का प्रश्न सोडू शकले नाही शेतकऱ्याचा? ती मंत्री असल्यानंतर त्यांनी तो प्रश्न सोडवायला पाहिजे होता ना. आज मंत्री त्या कशा पद्धतीने प्रश्न सुटला जायला पाहिजे होता. एक्सपोर्ट चालूच नाही झालं, व्हायला पाहिजे होता ना चालू. कुठून आलाय आपण? येवला तालुका, जवळ केगाव. येवल्याला तुमचं शेती आहे? हो. आणि शेतीमध्ये कुठलं पीक घेतलं? काय सांगाल? कांदा निर्यात बंदी झाली आहे, निर्यात चालू करावी, भाव मिळावा. हो बस एवढीच अपेक्षा आहे. आणि अजून शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे की शेतकरी सुखद व्हावा, त्यांचंही आयुष्य एक सुखद सर्वसामान्यपणे जावं, त्यासाठी कुठल्या योजना याव्यात असं वाटतं? काही नाही, कांद्याला 2-3 हजार रुपये भाव भेटावा सरासरी, बस एवढीच अपेक्षा आहे.
कांद्याला चालू आहे 12-13 रुपये. 12-13 रुपये किलो हा. भाव यावा आणि साधारणतः आमच्या पिकाला भाव यावा आणि निर्यात बंदी उठावी असं वाटतं. हा, निर्यात बंदी लवकरात लवकर उठावी इलेक्शनच्या आत. आताच आपण विंचूरच्या बाजार समितीत होतो आणि तिथल्या जनतेच्या प्रतिक्रिया असतील जाणून घेतलेल्या आहे, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे की आमच्या शेतीमालाला भाव यावा, कर्ज मंजुरी नाही केली तरी चालेल पण आमच्या पिकाला भाव यावा, आमच्या पिकाला किंमत मिळावी अशी एक सर्वसाधारण त्यांची प्रतिक्रिया होती. साधारणतः आपण बघू शकतो की इथे कांद्या विकण्यासाठी येतो आहे, कांद्याचे ट्रक भरून येत आहे. तर या सगळ्या कांद्याला भाव मिळावा एक माफक अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांची होती. आता आपण होतो विंचूरमध्ये, थोड्याच वेळात आपण लासलगाव मध्ये भेटणार आहोत. शिवजयंती आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नैताळे गावातील छत्रपती संभाजी महाराज चौक मध्ये साधारणतः इथे आपण पूर्वतयारी बघू शकतो शिवजयंतीची आणि तसेच तरुण पिढीचा आपल्याला उत्साह दिसतोय, उत्साहाचं वातावरण आहे आणि या वातावरणासह संपूर्ण तयारी तसेच इथे शिवरायांची प्रतिमा सध्या आता उतरवण्यात आलेली आहे कार्यक्रमासाठी इथे शिवरायांची प्रतिमा आहे. आपण इथल्या युवकांशी तसेच तरुण पिढीशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा, काय नाव आपलं? सनी जाधव. कुठून आलात आपण? मी नैताळाचा प्रॉपर. साधारणतः निवडणुका येत आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणांसाठी युवकांसाठी कुठल्या ज्या योजना झाल्या पाहिजे काय वाटतं? योजनांबद्दल म्हणशील तर मॅम सगळ्यात आधी रोजगारांचा विषय येतो. रोजगार महत्वाचा आहे. आजची युवा पिढी बघितली तर रोजगार नाही. सरकारचा महत्वाचा विषय असेल तर रोजगार निर्माण करावे. बोला. आणि आता निवडणुका येत आहेत तर कुठल्या पक्षाला मत द्याल, भाजप की राष्ट्रवादी? हा महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. तसं विषय आमचा मनसेचा आहे, मनसेचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादी किंवा भाजप म्हटलं तरी नाही, दोन्हीपैकी दोन्ही नाही देऊ शकत. राष्ट्रवादी तुम्ही आताच म्हटलं की कार्यकर्ता आहात तर युवक म्हणून तुम्ही राजकारणाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघता, काय सांगाल राजकारणाबद्दल? सध्याचं राजकारण महाराष्ट्रातलं खूप गदारोळ आहे. व्यवस्थित म्हणजे असा विषयच येत नाही. एक सकाळी दिवसातून 5-5 मंत्री होतात, आपले 2 ते 3 मंत्री होतात रात्रीतून. राजकारण नाही व्यवस्थित आपल्या महाराष्ट्रात तरी नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अमित शहाच्या भेटी घेत आहे, मोदींच्या भेटी घेत आहे, त्याबद्दल काय सांगाल? शेवटी त्यांचा भाजपचा सपोर्ट दिसून येतोय. शेवटी त्यांचं मत आहे, काय करतात त्याच्यावर डिपेंड. बघू, जर त्यांचा भाजपाला सपोर्ट असेल तर बघू तसं भाजपाला सपोर्ट करू आपण. नंतर सपोर्ट माणसाचा पाहिजे. आता ते पुढची विचारसारणी काय त्यांची त्याच्यावर डिपेंड आहे. काय सांगाल दादा की तुमच्या मतदारसंघात कुठली कामे झाली आतापर्यंत आणि राजकारणाबद्दल काय सांगाल? राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर खूप असं गलिच्छ राजकारण झालंय. म्हणजे खिचडी खूप झाली त्या राजकारणाची. रात्रीतून पक्ष बदलतात, हे खूप म्हणजे. व्यवसाय काय आपला? मी सध्या जॉब करतोय. काही कारणास्तव नाही आमच्याकडून झालं, त्यानुसार आम्ही आता तिथीनुसार करतोय आणि संध्याकाळी डीजे वगैरे लावून व्यवस्थित साजरे करू. मागे एक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मोदीनं काय केलं आतापर्यंत? शेतकऱ्याच्या विषयी कोणत्या शेतीमालाला भाव आहे? मग पत्र कंपन्या सर्व स्टॉपच पाहतो. शेतकऱ्याचा जर विचार केला तर आज मोदी काहीच फायद्याचा नाही. शेतकऱ्याचा एकदम पूर्ण वाटोळ केलं. त्याच्यामुळं भाजपवर पूर्ण नाराज आहे. आता येत्या निवडणुकीत कोणाला मतदान करणार तुम्ही? ते आम्ही ठरवू, जो विश्वास करेल तो शेतकऱ्याचा. भाजप की राष्ट्रवादी? राष्ट्रवादी जो विश्वास असेल चांगली करेल त्यालाच. कांदा निर्यात बंदी झालेली आहे आणि नैताळे गावात द्राक्ष तसेच कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्याबद्दल काय सांगाल? कांद्याला आज काय भाव आहे? निर्यात बंद केली, सर्व दिली, पत्ता ते लालूच लावून दिली 2000 रुपयाची. काय केलं मोदी? भारती पवार मंत्री होतात, त्यांनी कांदा निर्यात बंदीबद्दल काहीच आवाज नाही उठवला का? ते ना काही नाही उठवलं एवढा, त्याच्यामुळे काय बोलण्यात मजा नाही. त्यांना मतदान करणार का पुन्हा? हो, आता टायमिंग आज नाही सांगणार काहीच. हे ज्येष्ठ नागरिक होते, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली.
तसेच इथे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. बाबा, काय नाव आपलं? दगुनाला निरे, कुठून आलात आपण? आंबेवाडी रामपूरला. काय व्यवसाय आपला? शेती आहे. काय शेतात कुठलं पीक घेतात? पिकं कांदे करतात, ऊस लावच्या, बागे. कांद्याला भाव आहे? कांद्याचा भाव सापडला गेला सरकारनं, काय करावं आहे. निर्यात बंदी झाली कांद्याची, काय सांगाल? काय सांगा त्याच्या कांद्याला किती सांगा. निर्यात बंदी बाबत तुमच्या मतदारसंघामध्ये ज्या खासदार आहेत भारती पवार यांनी काही कामं केली का? काहीच नाही केलं. आमचा जाळ केला पाहिजे, त्यांना काहीच नाही केलं. शेतकऱ्यावर आमचा नांगर फिरवला. आणखी काय करते? शरद पवार की नरेंद्र मोदी, कोणाला मतदान कराल? कोणाला काय भाजपला का राष्ट्रवादीला? शरद पवारांना की मोदींना? आता आम्हाला ते राष्ट्रवादीच करावं लागेल, बाकीचं काय. ते शेतकऱ्यांसाठी कामे करतील, शेतकऱ्यांना भाव मिळवून देतील असं वाटतं का? शेतकऱ्याचे शेतकरी जेव्हा लागेल त्यांना. राष्ट्रवादीने कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, भास्कर बगरे की आता मी कळलं बाई सांगतो, आमच्या बाजूला एवढं मला कोण वाचा नाही करता येणार, पण ज्या बुगड्या तेवढ्या दाखवल्या तुला. आणि अजूनही मागे एक ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार बाबा, काय नाव आपलं? शिवाजी बोरगुडे. कुठून आलात आपण? आपण इथंच नाही तळ्यात. काय व्यवसाय? शेती. साधारणतः आता कांदा निर्यात बंदी झाली, काय त्याबद्दल काय सांगाल? कांदा निर्यात बंदी झालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? काय शेतीला भाव नाही, काय सांगणार आहे आम्ही. कांद्याला भाव नाही आमच्या. कुठले पीक आहे शेतात सध्या? कांदे, द्राक्षे. काय कांद्याला भावच नाही राहत. काय इथल्या मतदारसंघातल्या खासदार आहे भारती पवार, त्यांनी कांदा निर्यात बंदी झाली तेव्हा काही ठोस असे पावलं उचलली का? काय उचलते नाही कोणी सरकार, कोणी आलं तर सारखंच आम्हाला. आता निवडणुका होणार आहेत, कुठल्या पक्षाला मत द्याल, भाजप की राष्ट्रवादी? कोणत्याही पक्षाला मत दिलं तर काय आमचा फायदा नाही राहत. काय आम्हाला वाटतं कोणालाच मत देऊ नये. अजूनही बऱ्याच आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. व्यावसायिक आहे, व्यावसायिकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा, काय नाव आपलं? सनील गाजरे. कुठून आलात आपण? गाजरोडी इथलेच. साधारणतः व्यावसायिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे सरकारकडून, किंवा काय योजना केल्या पाहिजे? काही रूल्स राहते खूप केलेले आहेत, ते थोडंसं कमी केल्या पाहिजे. सामान्य माणसांना त्याचेच प्रॉब्लेम असतात, काही डॉक्युमेंटरी किंवा बाकी सगळ्याच गोष्टी. व्यवसाय व्यतिरिक्त कुठला जोड व्यवसाय जे असेल, किंवा शेती वगैरे आहे का? शेती आहे. शेतीत कुठलं पीक आहे? द्राक्ष. द्राक्षासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी किंवा शेतीसाठी असं पूरक योजना सरकारने कराव्यात असं वाटतं का? कुठल्या कराव्या? लाईट बिल कमी करायला पाहिजे, शेतीला पूरक पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. ते डॅमला पाटानं पाणी सोडतात, ते व्यवस्थित सोडलं गेलं पाहिजे. कांदा निर्यात बंदी झाली होती, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कांदा निर्यात बंद झाली त्याच्यामुळे भाव कमी झाले ना, ते नव्हतं करायला पाहिजे. सर्व शेतकरी त्याच्यामुळे नाराज झाले. आज बाहेर खूप सारं मार्केट आहे, 200, 250, 300 पर्यंत बाहेरच्या देशात विकतंय. तर आपला कांदा तिथे गेलो आपल्याला तो मार्केट भेटू शकतो, पण ते त्यांनी दिलं नाही. असं ते निर्यात चालू करायला पाहिजे. आणि साधारणतः कांदा निर्यात बंदी झाली तेव्हा खासदारांनी काही ठोस पावलं उचलली का? कोणीच काही उचलली नाही. सर्व राजनेते शांत होते, कोणीच काही बोललं नाही, काहीच. कोणाला मत करणार, राष्ट्रवादी की भाजप? काही सांगू शकत नाही. काय कोणी हेच करत नाही, त्याच्यामुळे काम चांगले नाही चालू. भाजपने साधारणतः 10 वर्ष झाली, गेल्या 10 वर्षात अपेक्षा पूर्ण केल्यात का? कामं चांगली केलीत, पण पाहिजे तसं सगळ्यांना रिस्पॉन्स आहे, सामान्य माणसापर्यंत पोहोचलेले. तसं हे पण मग करू शकत नाही आपण का भाजपनं कामं नाही केली. कामं केलीत त्यांनी, पण चांगले सर्व. मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केलेले आहेत, सामान्य जनतेचे किंवा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे असं वाटतं का? करायला पाहिजे ना. राष्ट्रवादीच्या काळात झाले होतं, भाजपाच्या काळात हे बघायला भेटलंच नाही. एक अपेक्षा ती पण शेतकऱ्यांची का थोडं
5% टक्केवारीमध्ये कर्ज मुक्ती झाली पाहिजे असं. मग आता येणाऱ्या निवडणुकात शरद पवार की मोदी? काय यात म्हणजे निकालच सांगाल शेवट. येथील नागरिक आहे त्यांची आपण प्रतिक्रिया. बाबा काय कुठून आलात आपण? धारणगाव. काय नाव आपलं? कांगणे नामदेव. काय व्यवसाय? शेतीचे. शेतीत काय पिकते सध्या तुमच्या? काय कांदे ते बी तानावर 2-2 पाणी होऊन गेले काय. म्हणजे खराब झालेत का भाव नाही येते काय होतं एक्झॅक्ट? आणि तानामुळे गेले कांदे बारीक राहिले का माल बारीक राहिला. पाणी यायला पाहिजे होतं आलं नाही लेट झालं. पाण्याची समस्या आहे. पाण्याची बिकट समस्या. तुमच्या मतदारसंघात मग या समस्या सोडवण्यासाठी कुठले उपाय केले नाही? केलेत का कुठले उपाय? उपाय चालू आहे तालुका स्तरावर सगळे. कुठल्या योजना शेतकऱ्यांसाठी आणल्या गेल्या पाहिजे किंवा उपाय झाले पाहिजे काय वाटतं? काय सरकार जस करील तस होईल. कुठल्या सरकार आणणार यावेळेस निवडणुकीत, भाजप की राष्ट्रवादी? आज तर काहीच सांगता येणार नाही. कोणाला मतदान कराल, भाजप की राष्ट्रवादी? इथल्या व्यावसायिकांच्या तसेच ज्येष्ठ नागरिक आणि साधारणतः सर्वसाधारण नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहे. त्यांच्या समस्या आपण जाणून घेतलेल्या आहे. अशाच समस्यांसह तसेच अशाच प्रतिक्रियांसह आपण भेटणार आहोत यापुढे थोड्याच वेळात लासलगावला. आता आपण एका बाजारपेठेत आलेलो आहोत आणि या बाजारपेठेत आलेल्या नागरिकांच्या तसेच ग्राहकांची आपण प्रतिक्रिया आणि मत जाणून घेणार आहोत. इथे एक व्यावसायिक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर काय सांगाल की व्यावसायिक आहात आणि व्यावसायिकांसाठी कुठल्या योजना आल्या पाहिजे असं वाटतं सरकारकडून? काय ते स्कीम काढायला पाहिजे, लोन द्यायला पाहिजे व्यवसायासाठी सरकारने, सबसिडी द्यायला पाहिजे. नमस्कार आजी, काय नाव आपलं? कुसुमबाई सोनवणे. काय तुम्ही शेतकरी आहात का? आहे. काय पिकते शेतात सध्या? हे काय फुलवर पिकतो आम्ही. वा काय भाव येतो साधारणतः फ्लॉवरला? ते गांज 20 रुपये. शेतकऱ्यांकडून काय, सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारकडून आम्हाला पैसे लागतील ना, काय लागायचं? पिकाला भाव यायला पाहिजे. भावाला. हा बरोबर. नमस्कार बाबा, कुठे आलात आपण? आम्ही बरोबर फाटीवर राहतो माऊली. साधारण काय व्यवसाय आपला? शेतीची. शेतकऱ्यांसाठी कुठल्या योजना याव्या सरकारकडून असं वाटतं? सरकारच्या योजना काय, सरकारच्या काही योजना चांगल्या तर काही पाचव्या आहे. चांगल्या योजना शेतकऱ्याला शेती मालाला भाव नाही. आता एवढं उन्हात येणं देऊन करतो त्याला काय मिळू राहिलं? असं काहीतरी स्वामीनाथन आयोग सारखं आयोग लावायला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याला काय मिळू, सोयाबीन भावात नाही, कांद्याला कोणी विचारेना. आता हा बिचारा एवढा उभा राहून काय मिळू राहिलं त्याला? असं काहीतरी सरकारने योजना राबवल्या पाहिजे. बस. तुमच्या शेतात कुठलं पीक येत आहे? आमच्या कांदे, सोयाबीन, मका. कांदा निर्यात बंदी झाली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय आहो ते काय गुजरातचे धरते त्यांचे सफेद कांदे होते, त्यांच्यामुळे आम्हाला दिलं गाजर दाखवलं, परत आमचं जे तेच केलं, निर्यात बंदी करून टाकली. काय इथल्या खासदारांनी कांदा बंदी झाल्यानंतर, निर्यात बंदी झाल्यानंतर कुठल्या त्याच्यावर काही ठोस उपाय घेतले? केले ते भारती पवारने केले ते प्रयत्न, पण आता ती काय करली एकटी. मेजॉरिटी त्यांची आहे, बीजेपीची मेजॉरिटी आहे. शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे शेतकरी मतदानापासून वंचित राहतो, परिणाम त्याच्यामुळेच होतो. यावेळेस कोणाला मतदान करणार, भाजप की राष्ट्रवादी? काय ते कोणत्याच पक्षाला काय सगळे एकत्रच मिळाले. काय राष्ट्रवादी भाजप झालं, भाजप राष्ट्रवादी झालं, काय राहिलं? काय राहिलं नाही, पक्षच राहिले नाही ना. असं झालं ना. राजकारणात आता हे जे प्रकार चालू आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय राजकारण त्यांच्याच गोष्टीचा विचार करतात, जनतेचा विचारच करते नाही. ती जनतेचा विचार व्हायला पाहिजे. असं कितपत योग्य आहे? नाही, चुकीचं आहे. योग्य काय ते त्यांच्या खुर्चीवर विचार करू राहिले, ते त्यांचं गठबंधन करून केव्हा कशी खुर्ची मिळाली पाहते फक्त. या सगळ्यांना आळा बसावा म्हणून काय प्रयत्न केले? काय मतदानाचा टाका वाढायला पाहिजे, हा प्रयत्न व्हायला पाहिजे. मतदान करायला पाहिजे जनतेने. ते तुम्ही उमेदवार पाहून मतदान करावं असं माझं मत आहे. जनतेने कुठल्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे असं वाटतं? नाही, ते उमेदवार पाहून त्याची हे पाहून, त्याची निष्ठा पाहून, हे पाहून शेतकऱ्यांबद्दल त्याचं काय म्हणतो. आणि काही ग्राहक आहेत बाजारपेठेत आणि जनता आहे. कुठून आलात आपण? डोंगरगाव. काय व्यवसाय? टमाटे विकायला. शेती. टमाटे विकायला आलात? हो. काय भाव चालू आहे टमाटा सध्या? काय आता 170 रुपये जाते. 10 रुपये किलो चालू आहे. 10 रुपये किलो कुठं जाते? 170 रुपये 20 किलोची मिळतात. 180, 170. पूर्ण उत्पादन घ्यायला साधारणतः किती खर्च येतो आणि त्या मानाने कितपत मिळत आहे?
काय नाही खर्च आमचे 70,000 रुपये खर्च झाला, आम्हाला 50च होतील आता. म्हणजे तोटा होतोय? तोटा आहे, फुल तोटा आहे. 4 महिने तुम्ही मी इथे गेला मार्केट जिरत नाही, मेन निलाव आहे की मेन होतं लासलगाव मंडीला. काय उपाय केला पाहिजे शेतकऱ्यांसाठी, काय वाटतं? निर्यात बंदी चालू केली पाहिजे. असं निर्यात बंदी चालू केली पाहिजे. त्यामुळे मालाला भाव येणार. निर्यात बाहेर गेला माल जर बाहेरच्या देशात गेला ना तर आपल्या देशावरच्या शेतकऱ्यांना फायदा होईल. खताच्या किमती कमी केल्या पाहिजे, खतावरच्या किमती कमी केल्या पाहिजे, औषधे कमी केले पाहिजे. एक स्प्रे मारायला 1500 रुपयाचा हात लागतो, 200 लिटर पाणी मारायला 1500 रुपयाचे कमी औषधं नाही कोणतंच औषध. पेट्रोलचे रेट कमी केले पाहिजे. डिझेल तर नाही होणार कमी, पण मग औषधं आणि खतं तरी कमी करायला पाहिजे. पाणी कमी एकदम, आणि पाणी नसताना बी ऐकून तिकून थोडंफार पाणी भरून ते थोडं पिकवलंय ते पण कमी भावात जाऊ राहिले. म्हणजे आम्हाला जितका खर्च केलाय ना त्याच्यात 10% सुद्धा मिळत नाही. असं 5 वर्षापासून चालू. इथल्या खासदारांनी ही जी पाण्याची समस्या आहे किंवा निर्यात बंदी त्याबद्दल काही पावलं कोणीच फायदा कोणी हे नाही. त्यांनी ना आता मतदान मागायला सुद्धा येऊ नये इथल्या खासदारांनी. त्यांनी शेतकऱ्याबद्दल मंत्रालयामध्ये एक शब्द सुद्धा बोलले नाही खासदार. त्यांनी मतदान मागायला सुद्धा येऊ नये बीजेपी कार्यकर्त्यांनी. शेतकऱ्यांची बाजू मांडली कधीच मांडली नाही शेतकऱ्यांची बाजू त्यांनी. भाजपची लाट आहे, काय वाटतं? भाजपची लाट आलीच नाही पाहिजे. नाही भाजप आलं शेतकऱ्यांसाठी ना भाजप आहे ना काहीच कामाचं नाही. कुठलं पक्ष कुठलं सरकार शेतकऱ्यांसाठी योग्य आहे? आमच्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनाचं योग्य आहे. शिवसेना नेमकी कुठली? कारण की त्याची उद्धव ठाकरे. कोणाला मत देणार? मशाल. कशाला मत देणार? हे साधारणतः नागरिक होते, आपण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अजूनही काही नागरिक आहे, ग्राहक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आणि व्यवसायांच्या प्रतिक्रिया. येऊन देणार नाही आम्ही, आमच्या गावात तर नाही येऊन देणार. बीजेपी कार्यकर्त्याला आहे ना, कारण त्यांनी ज्या खासदार आहे ना त्यांनी मंत्रालयामध्ये मिठी असं एकदा बी शेतकऱ्यांची बाजू मांडलेली नाही व काही प्रश्न उद्ध्वस्त केलेच नाही शेतकऱ्यांबद्दल त्यांनी. सरकारनं शेतकरी दोनदा दिशाभूल केली, निर्यात उठवली, निर्यात बंद केली, परत उठवली, परत बंद केली. अरे काय धंदे होतो, पण त्यांनी ना शेतकऱ्यांसंग खेळ करताय. आता जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाबद्दल तुम्ही काय सांगाल? आताचं राजकारण म्हणजे काय, ते घर फोडाफोडी केल्यासारखंच आहे. कोण कोणाला फोडीत, ज्याला पैसे दिले ते इकले जाते. आता हेच मेन गोष्ट आहे. आणि आता जो मतदार आहे ना तो एकदम शुद्ध नाही, चांगल्या जो उमेदवार आहे त्यालाच निवडून देईल. हुशार आहे, उमेदवारापेक्षा मतदार हुशार आहे. उमेदवारापेक्षा मतदार हे खूप हुशार आहे, जागरूक आहे असं इथे या नागरिकांची प्रतिक्रिया आहे. इथे बाबा आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल की कांदा निर्यात बंदी झाली आहे किंवा जे आता सरकार आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, सरकारचा निर्णय चांगला आहे, पण मग निर्यात म्हणजे चालू करायला पाहिजे. शेतकऱ्यांना लक्ष देत नाही भाजप सरकार. कुठलं सरकार यावं असं वाटतं? सरकार कुठलंही पण बीजेपी सरकार शेतकऱ्यासाठी कामच नाही करीत काही. 6,000 रुपये महिन्याला येतात असं म्हटलं. 6,000 काय होते? भाजीपाला नाही 6,000 महिन्याचा. 3 महिन्याला 6,000 दिले जातात किंवा अनेकही मानधन असतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही काहीच नाही. शेतकऱ्याची कांदा निर्यात बंद करून एवढं मोठं नुकसान केलं आर्थिक, तर बाकी काय 6,000 काय होणार आहे शेतकऱ्याचं? तुमचा व्यवसाय काय? शेती. कुठलं पीक येतंय शेतात? कांदा. काय भाव चालू आहे कांद्याला? कांदा काय आता 1,000 रुपये चालू आहे. कांदा काय 10 रुपये किलो. कांदा पिकवायला 15 रुपये किलो, 20 रुपये किलो खर्च, ते बाजार भाव द्या 10 रुपये किलो. शिवसेना आता महाविकास आघाडीमध्ये आहे, तर मतदान नेमकी कोणाला करणार? आता त्यांची सीट जाहीर होत्या कसे काय लागणार त्याच्यावर. मतदार आहे ना हुशार आहे, जो उमेदवार योग्य वाटेल त्यालाच मतदान देणार. साधारणतः उमेदवार भास्कर भगरे आणि धनराज महाले आहे राष्ट्रवादीचे, तर कुणाला मतदान केले? बघू ना अजून आता असं कुठल्या पक्षाला मतदान करावं असं वाटतं, भाजप की राष्ट्रवादी? बघू आता टायमिंग काय आहे ते. भारती पवारांना मतदान करणार का? कोणाला? भारती पवार. नाही आता बघू आता काय वेळेत सांगेल काय. येणारी वेळच सांगेल की कुणाला मतदान करायचं, आणि येणारी वेळ ही
सरकार ठरवेल आणि नागरिक खूप उमेदवार जो आहे त्यापेक्षा मतदार राजा खूप जागरूक आहे असंही म्हटलंय. बाबा काय सांगाल की याला काय भाव आहे? कांद्याला काय 700 रुपये गेले आज कांदे बाई. 700 रुपये कांदा गेले. 1200 नको सांगू. मी आताच कांदे वापरून आलो. पावती दाखव. काय भाव गेले कांदे? 700 रुपये गेले. आणि साधारणतः खर्च आणि येणारं उत्पन्न किती फरक आहे? काही सांगता येत नाही. आता फरक सांगायला गेलं तर काहीच नाही परवडायचं. नफा होतोय का तोटा होतोय? नफा होतोय का तोटा? भरपूर नफा होतो. भरपूर नफा होतो ना. आता या भावाला काय होणार? द्राक्ष तोटा अजून काय? काय कांदे तोटा द्राक्ष तोटा अजून काय? भारती पवार निर्यात बंदी केलं नफा होईल का? निर्यात बंदी केलं नफा होईल का? ऐन आता फक्त मतदानात शिक्का द्यायच्या टायमाला मग सोडतील, निर्यात बंदी करतील, उठवतील. भारती पवार मतदान करण का? अजिबात नाही होणार. काय सांगाल काय व्यवसाय आपला? शेती. काय पिकते शेतात? कांदे. कांदा निर्यात बंदी झाली आहे. कोणाला मतदान केलं जाईल किंवा कांद्याच्या शेतकऱ्यांच्या बाजूने कोणतं पक्ष ठाम उभं राहायला वाटतं? येणारं सरकार कुठलं असावं? सगळ्याची एक झाली. आता काय सांगायचं? सगळ्याची एकत्र झाली. तो काय बोलणार रे? शेतीमालाला भावच नाही तर काय सांगणार लोक? सगळे नाराज आहे शेतकरी. का शेतकऱ्याला हे करा बरोबर, शेतकरी ज्याला पडेल त्याला देऊन टाकू. बरोबर आहे की नाही? इथे व्यावसायिक आहे आणि त्यांना आपण विचारू त्यांची प्रतिक्रिया. ताई काय सांगाल? काय व्यवसाय काय आपला? काय भाजीपाल्याचं आहे. शेतकरी आहेत का? व्यापारी. व्यापाऱ्यांचे साधारणसाठी काय चालू स्थिती सध्या? काय नाही, महाग घ्यायचं आणि स्वस्त विकायचं. महाग घ्यायचं स्वस्त विकायचं. महाग घ्यायचं 70 रुपये वाटाणे घ्यायचा आणि 40 रुपये किलो विकायचा. तोटा होतोय की नफा होतोय? तोटा होतोय की नफा? तोटा. व्यावसायिकांचं आपण मत जाणून घेतलंय. व्यावसायिक आणि व्यापारी अशा या तिन्ही गटांचं आपण मत जाणून घेतलेलं आहोत. शेतकऱ्याची अत्यंत दयनीय स्थिती आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. योजना नाही आहेत, आमच्या कांद्याला भाव नाहीये आणि निर्यात बंदी उठवावी अशी एक माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच व्यापारींचे म्हणणं आहे की महागात घ्यायचं आणि स्वस्तात विकायचं, त्यामुळे नक्कीच तोटा होतोय असंही इथल्या व्यापाऱ्यांनी म्हणणं त्यांचं एक म्हणणं आहे. या सगळ्या संपूर्ण प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या होत्या. आता आपण निफाडच्या बसस्थानकावर आहोत. येथील प्रवाशांची तसेच नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. इथे काही प्रवासी आहे, आपण त्यांची मते जाणून घेणार आहोत. बाबा काय नाव आपलं? परशुराम महावती खापरे. कुठून आलात आपण? नांदुर्डी. कुठे जाणार आहात? नाशिक. किती वेळापासून इथे बसची वाट बघताय? नाही, आता झालं जस्ट. बस आहेत? हो आहे. काय सांगाल? आता निवडणुका होता, निवडणुकाबद्दल काय सांगाल? काय सांगावं, शेतकरी बार वाटोळ केलं काय सांगा. व्यवसाय काय तुमचा? शेती. शेतीत काय पिकतंय? शेतीमध्ये कांदे, गहू, बाकी काय. कांदा निर्यात बंदी त्याच्याबद्दल काय सांगा? कुठून आलात आपण? माळेगाव पिंपरी. कुठे जायचंय? तिथे जायचं कुंडेवाडी. काय व्यवसाय आपला? काय शेती आहे, गाईचा धंदा आहे, दुधाचा. शेतमालाला भाव मिळतोय? कायचा भाव मिळतो? 25-24 वर दूध आलं. 38-37 मिळत होत, ते 25-24 वर आले आणि चारे महाग झाले. काय सोपं आहे काय? कांदा निर्यात बंद झाल्याबद्दल काय सांगा? काहीच नाही. कांद्याचं काहीच घडलं नाही. आमच्या तर पाणी वाचून गेले, पाणीच नाही राहिले. तुमच्या शेतामध्ये कुठले कुठले पीक आहे? सोयाबीन होती, कांदे होते, मका होती, भोंगड्या होता. एकही पीक नाही आलं. सोयाबीन होती 2 बिघे, अर्धी गोणी झाली 2 बिघ्याला, अर्धी. पाऊसच नाही. जेवढा खर्च लागतो आहे पिकांसाठी तेवढा उत्पन्न येत आहे का? नाही. आता जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्याचं पूर्वी होतं का? नाही, एवढं नव्हतं राजकारण. आता लईच माजलं. आता लईच राजकारण माजलं.
ह्याचे पुढारी फक्त निवडून येऊस रे बाई काही करते नाही, त्यांचे फोटो भरून घेत. कोणाला मतदान करावं असं वाटतं आता? कोणालाच करून याच झाले, कोणालाच नाही करायचं. मोदी की शरद पवार? कोण शरद पवार नको, मोदी नको, कोणीच नको, सर्व झोपून घ्यायचं घरी. काय जर म्हणतो काहीच नाही ना, काही काय बियाचे वांजे झाले, दरवाजाला पाणी आणखी 2 महिने दीड महिने ट्रॅक्टर चालू करी ना. शेतकऱ्यांना मानधन दिले त्याच्यावर काय सांगायचं? काय सांगायचं? 2,000 रुपये दिले जातात, त्याच्यानंतर 10,000 रुपये दिले जातात, असे बरेचसे 10,000 मिळाले, त्याच्यावर पण काय तेवढी नाही. आता म्हणून राज्य सरकार टाकणारे अजून आले नाही का? अजून पैसे आले नाही. म्हणजे याचे आले, मोदीचे आले 6,000 रुपये, पण राज्य सरकारचे नाही आले. हे प्रवासी होते आणि त्यांचा व्यवसाय शेतीचा आहे, शेतकरी होते, त्यांची आता आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. अनेक इथे नागरिक आहे, प्रवासी आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार. नमस्कार सर, तुमच्या शर्टला बिल्ला दिसतोय, तुम्ही शेतकरी स्वाभिमान संघटनेचे आहात, तर त्या अनुषंगाने तुमच्या संघटनेची काय भूमिका आहे? खऱ्या अर्थाने आज निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत, ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या मजुरापर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमच्या चॅनलचे अभिनंदन. या मतदारसंघात खऱ्या अर्थाने 8.5 तालुक्यांचा मतदारसंघ, या तालुक्यात द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक शेतकरी आहे, ऊसाचा उत्पादक शेतकरी आहे. या सर्व शेतकऱ्यांना खताचे प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहे, अशा विविध प्रश्नाच्या माध्यमातून हा शेतकरी आज कुठेतरी अटकलाय. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर या निफाड तालुक्यातच नव्हे तर पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये हा कांदा उत्पादक गेल्या वर्षापासून कांदा भावाच्या प्रतीक्षेत असताना त्याला कुठंतरी 4 महिन्यापूर्वी 30-40 रुपये किलो दराप्रमाणे त्याला दर मिळत असताना केंद्र सरकारने या कांद्यावर वर्षामध्ये सलग 3-4 वेळेस अचानक कांद्यावर निर्यात बंदी आणली आणि कांद्याचे भाव हे कोसळले. आज कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च निघत नाही, त्याचे झालेला खर्च, खतं असतील, मजुरी असतील, असे अनेक भरपूर झालेला खर्च तो निघत नाही. तसेच द्राक्ष उत्पादकांची तीच परिस्थिती आहे. बांगलादेश सरकारने कांद्यावर आयात शुल्क लावलं आणि द्राक्षाचे पण बाजार कोसळले. त्याचप्रमाणे ऊसाचा शेतकरी आहे. आपल्या या मतदारसंघामध्ये अनेक कारखाने आहे, कसबा पट्ट्यातले कारखाने, तसेच आमच्या निफाड तालुक्यातले कारखाने, हे कारखाने पण असं सध्या स्थितीत बंद आहे. या कारखाने बंद असल्यामुळे अनेक कारखानदारीतील जे कामगार आहे त्यांचा रोजगार बुडाला. ते कुटुंब आज हताश होऊन घरी बसले. खऱ्या अर्थाने माजी खासदार माननीय मंत्री भारतीताई पवारांनी या मतदारसंघातील कारखान्यावर लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि हे कारखाने खऱ्या अर्थाने जर पुनर्जीवित झाले असते तर खरोखरच या शेतकऱ्यांना न्याय मिळाला असता, कामगारांना न्याय मिळाला असता. तसं न होता या विद्यमान खासदारांनी या मतदारसंघामध्ये ऊस उत्पादकांवर लक्ष दिलं नाही, कांदा उत्पादकांवर लक्ष दिलं नाही. साधारणतः आरोग्य मंत्री होत्या, तर त्यांनी इथे आरोग्य कुठल्या सुविधा दिल्या आहेत? खरं जर बघितलं तर आरोग्याच्या सुविधा, ग्रामीण भागामध्ये दवाखाने, त्या अनुषंगाने भारतीताईंनी आरोग्याच्या सुविधा चांगल्या दिल्या. आपण काम केलेल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे, पण परंतु या मतदारसंघामध्ये जवळजवळ 30-40% शेतकरी हा शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देतो. त्या रोजगारांचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना जर 2 रुपये मिळाले नाही तर कामगारांना सुद्धा पैसे मिळतील नाही. असे शेतकरी
बेरोजगार पण बेरोजगार झाले, हे कुठेतरी थांबायला पाहिजे होतं. शेतकऱ्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने या भारतीताईंनी सोडवायला पाहिजे होत्या, पण तसं न होता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्नापासून या मतदारसंघात शेतकरी वंचित राहिले, याचं दुःख वाटतं, खेद वाटतं. शेतकरी संघटनांचा निवडणुकीचा दृष्टीने कशी भूमिका असणार आहे किंवा कुठली भूमिका असणार आहे? खऱ्या अर्थाने आमच्या दिंडोरी लोकसभेमध्ये जे प्रतिनिधी आज संसदेत पाठवायचे, शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा प्रतिनिधी आम्हाला पाठवायचा आहे. त्या अनुषंगाने माननीय खासदार राजू शेट्टी साहेब यांची आम्ही भेट घेतली आणि दिंडोरी मतदारसंघामध्ये आम्ही कांद्याच्या प्रश्नासंदर्भात जो भूमिका मांडणारा आमचा प्रतिनिधी राहील, द्राक्षाचा असो किंवा ऊसाचा भूमिका मांडणाराच प्रतिनिधी आम्ही पाठवणार आहे आणि लवकरच त्याची घोषणा करून आम्ही खऱ्या अर्थाने या दिंडोरी मतदारसंघातल्या सर्व शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय मिळवून देणार आहे. साधारणतः कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार आहे शेतकरी संघटना? आम्ही स्वबळावर जवळजवळ 7 मतदारसंघ आम्ही लढवतोय महाराष्ट्रातले आणि ते शेतकऱ्याच्या प्रश्नासाठीच लढवतोय. मग त्याच्यामध्ये आमचे रविकांत तुपकर बुलढाण्यामध्ये उमेदवारी करताय, राजू शेट्टी साहेब करताय, सांगलीमध्ये पण उमेदवारीची आमची बांधणी चालू आहे. अशा अनुषंगाने दिंडोरीचा मतदारसंघ सुद्धा आमचा बऱ्यापैकी आम्ही कव्हर केला आहे आणि दिंडोरी मतदारसंघ सुद्धा आम्ही या अनुषंगाने शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढवणार आहे. हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे आणि साधारणतः पक्षाची भूमिका आपण जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या या संपूर्ण दौऱ्यामध्ये आणि तसेच लोकसभेचा आढावा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्याला विशेष सहकार्य लाभलेला आहे. आपल्या यशमाडचे पत्रकार प्रतिनिधी जे आपल्यापर्यंत निफाड तालुक्याची किंवा लासलगाव तालुक्याची माहिती घडामोडी पोहोचत असतात, असे हे शरद लोहकरे यांनी आपल्याला या संपूर्ण कार्यक्रमात सहकार्य केले आहे, सहभागी झालेला आहे. नाशिक जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम. नाशिक मतदारसंघासाठी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विजय करंजकर यांच्या ऐवजी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपने व राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे गटाकडून ही जागा मागून घेतली आहे. इथे भाजपचे कमळ या निशाणीवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता वर्तवली जात असली तरी ऐनवेळी भाजपकडून श्री स्वामी शांतिगिरी महाराज यांचाही खुलासा आहे. त्यातच विजय करंजकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन कार्यकर्त्यांना तीव्र भावना व्यक्त करू नये असा सल्ला दिला असला तरी त्यांच्या मनात नेमकं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 2014 व 19 साली इच्छुक असलेले विजय करंजकर यांना दरवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर ते थांबलेले आहेत. त्यांना राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांनी स्वतः आमदार करण्यासाठी नाव दिले होते, परंतु भगतसिंग कोश्यारी व शिवसेना यांच्या वादामध्ये त्यांना आमदार होता आले नाही. यातच आज नेमकी विजय करंजकरांची भूमिका काय यांच्यावर चर्चाचे उधाण आलेले आहे. तसेच या सर्व कालवाकालवीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सॉफ्ट कॉर्नर व संयमी शांत स्वच्छ प्रतिमा असलेले राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने विजय करंजकर यांच्याबरोबर किती शिवसैनिक आणि पदाधिकारी जातील ही शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे टॉप गिअरमध्ये निघालेले विजय करंजकरांची गाडी ब्रेक लावेल अशी आशा शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी यांना आहे. यातच जरांगे पाटलांनी केलेल्या घोषणेमुळे माजी अधिकारी बनकर साहेब व करण गायकर यांची उमेदवारी करण्यासंदर्भात अपक्ष उमेदवार म्हणून चाचणी करण्यात येत आहे. मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी जवळपास सर्व पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. सरतेशेवटी शिवसेनेच्या उमेदवारांना गळ घालून तुम्ही थांबून घ्या व माझे नाव सुचवा अशी विनंती देखील करण्यात आली, परंतु नितीन ठाकरे यांच्या गळाला कोणतेही बक्ष अद्याप लागलेलं नाही. भाजप व खास करून नाशिक भाजपचे निर्णय घेणारे भाजपचे संकटमोचन गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ व दिनकर पाटील यांच्या नावाचा आग्रह धरल्याचे समजते. दिनकर पाटील हे विजय करंजकर सारखे नेहमी खासदारकी लढणारच या निर्णयावर अद्याप तरी ठाम आहेत. यानंतर दुसरा मतदारसंघ दिंडोरीतील उमेदवारीबाबतही केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या उमेदवारी जाहीर झाली असली तरी 5व्या टप्प्यामध्ये निवडणूक असल्याने राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमार्फत ताकई फुंकून दिले जात असल्याचे दिसत आहे. सर्वानुमते आज भास्कर बगरे यांचे नाव चर्चेत असले तरी नुकत्याच घडलेल्या काही घडामोडी भुवया उंचवणाऱ्या ठरतात. माजी आमदार धनराज महाले तसेच कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व आत्ताच नुकत्याच आलेल्या माहितीनुसार नरहरी झिरवाळ हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाकडून उमेदवारी करण्यास तयार असल्याची समजते. जर भास्कर बगरे
यांना उमेदवारी टाळून इतर कोणालाही दिली तर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे हे काम करतील का, किंवा भास्कर बगरे यांना उमेदवारी दिली तर मतदारसंघात नेमका कोणता वर्ग काम करेल व कोणता वर्ग काम करणार नाही, याबाबत साशंकता आहे. धनराज महाले यांच्यासोबत मतदारसंघातील 1 माजी मंत्री, 3 माजी आमदार व 1 सध्या असलेले आमदार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन धनराज महाले यांना उमेदवारी द्यावी अशी गळ घातल्याचे समजते. तसेच हरिश्चंद्र चव्हाणही पराभूत न होता मागील वेळी भाजपने ऐनवेळी तिकीट कापले म्हणून घरी बसले आहेत. त्यांनी मीच विजयी होईल असा दावा केला आहे. भास्कर बगरे यांनी मागील 3 महिन्यापासून मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. ज्येष्ठ पवार ह्या इच्छुक असल्या तरी नितीन पवार एवढा मोठा निर्णय घेतील का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच माकपचे जीवा पांडू गावी हा मतदारसंघ आम्हाला सोडावा म्हणून महाविकास आघाडीवर दबाव आणत आहे. मतदारसंघ सोडला नाही तर आमचाही उमेदवार या मतदारसंघात राहणार असा निर्णय झाल्याचे समजते. यातच वंचित व मराठा समाजाचे जरांगी पाटलांचा एक उमेदवार ऐनवेळी या मतदारसंघात येऊ शकतो. परंतु सध्या तरी उमेदवाराच्या बाबतीत माजी आमदार धनराज महाले यांना सॉफ्ट कॉर्नर आहे, तर भास्कर बगरे हेही उजवे उमेदवार आहे. भारती पवार या उमेदवारास तगडे आव्हान द्यायला ऐनवेळी पवार साहेबांनी जर एखादा हुकमी इक्का बाहेर काढून लढत दिली. मागील 3 वेळेस ज्या पराभवाचा वचपा यावेळेस महाविकास आघाडीच्या रूपाने दिंडोरी मतदारसंघात बघायला मिळू शकतो. एकंदरीत महाविकास आघाडी असो वा महायुती, जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात संभ्रम कायम असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी आशा आहे. परंतु दोघी पक्षाच्या वतीने ताकही फुंकून पिले जाणार एवढं मात्र नक्की. संपादकीय येस मराठी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.